सासू लेकाला सांगते धाकात ठेव जा बरं का तिला, नाही तर ती वाया जाईल, मग तुला हातातच लागणार नाही, चांगलं हे करत जातील, शब्द चांगलं तोंड ठेसायचं तिचं, असं सांगते हा सासू. आणि लेकानं मारलं का न सासूचे फॅमिली सगळे एकात गोळा होतील, नवरा पण त्याच्यातच, आणि तिथं गोष्टी करतील. हो, यानं तर काहीच मारलं नाही. मान पोराला तर मी असं सांगतो की चांगलं 8 दिवसातून हातातून काढत जा. आणि तेच लेकीनं जर सांगितलं का माय नवऱ्यानं लय मारलं, त्याचं अजिबात ऐकायचं नाही, त्याला चांगलं हे करायचं, त्याला दाबात ठेवायचं, सासूला पण दाबात ठेवायचं, सासूचं पण ऐकायचं नाही, आणि तिचं काहीच करायचं नाही. तिला म्हणायचं तुझं तू कर, माझं मी करतो, आणि माझ्या लेकराला सांभाळावं लागतं मला, तू काय सांभाळतं का माझ्या लेकराला, असं म्हणायचं तिला. तेच तू सुनाच्या समोर सांगतील बरं का, असं माघारी पण नाही. आणि सुनाला काय म्हणतील, काय माय आम्ही तर किती मार खाल्लाय, आमचा नवरा असा मारत होता, आणि मग आम्ही घरात एवढा मार खात होतो आणि बाहेर येऊन असं हसत होतो, अशा सांगतात सुनाला. आणि लेकीला सांगतात की नवऱ्याच्या हातचा मार खायचा नाही. म्हणजे अशी वागणूक, लेकीला अशी वागणूक देतात आणि सुनाला अशी वागणूक देतात. आणि वरून म्हणतात की आमची सून ना काहीच कामाची नाही. लेकाले 4 फोन असतील दिवसातून, पण सुनाला 1 फोन सुद्धा लावणार नाहीत. आणि सुनाकडून अपेक्षा एवढ्या मोठ्या मोठ्या असतात का की बापरे. आणि म्हणतात की आमची सून अशी आणि आमची सून तशी. तुमच्यामुळे तुमची सून तशी वागते. सगळ्या सासवांना हेच सांगतो मी की तुमच्यामुळे तुमची सून अशी वागते. तुम्ही जर तिच्यासोबत प्रेमात वागले ना, तुमच्या लेकीला जसं सांभाळता ना तसं जर ते सुनाला सांभाळलं ना, तर तुमची सून पण लेक व्हायला काही वेळ लागणार नाही. पण एक असते, सासू कधीच आई होत नाही, कोणाची जरी असू द्या. सासूला आई व्हायला म्हणजे लय मोठं काळीज लागते. तिची लेक आली का तिला लय कौतुक, तिच्या लेकीनं थोडंसं काम केलं की तिला लय कौतुक. आणि सून दिवसभर काम केलं ना तरी म्हणणार काहीच काम केलं नाही. दिवसभर काम करून जर ती 10-15 मिनटं जर थकली आणि झोपली ना, थोडीशी आराम करायचं म्हणलं तिनं तर लगेच सासूचं तोंड वाकडं तिकडं, बाई नुसतं आली की पडतच राहते. आणि लेक, ए बाई दमली तू, सकाळपासून काम करते, चल थोडंसं अंग टाक, बाई थंडीचं बाहेर निघू नको, लेकराला सर्दी होईल. आणि सुनाचं काय घेणं देणं नाही. म्हणजे स्वतःच्या पोरीला थंडीत बाहेर काढायचं नाही, कारण तिला थंडी वाजते, तिला सर्दी होईल. आणि दुसऱ्याच्या पोरीला थंडी वाजू दे, मरू दे, काय होऊ दे, काय घेणं देणं नाही. आणि वरून म्हणायचं, अपेक्षा करायच्या, बाई आमची सून काही चांगली नाही, लोकांच्या सुना पहा. मग लोकांच्या सासवा पण पाहायच्या, सुनाच नाही पाहायच्या. लोकांच्या सुनाचंच कौतुक सांगताना, हिची सून एवढं काम करते, हिच्या सुनाशी करते, तिची सासू पण तिच्यासाठी तेवढंच करते, म्हणून ती तेवढं काम करते.